आईचा मृत्यू, पत्रकार शेख जमीर साहेब ठरले आधार। सुलतानपूर परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी वानराचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली। या अपघातात तिच्यासोबत असलेले लहान पिल्लू मात्र सुदैवाने जिवंत अवस्थेत आढळून आले। या घटनेची माहिती स्थानिक पत्रकार शेख जमीर शेख मस्जिद यांनी तात्काळ वन विभागाला दिली। माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ त्वरित हालचाल करत पिल्लाला ताब्यात घेत लोणार येथील मुख्यालयात आणले। पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लावर प्राथमिक उपचार करण्यात आले, तसेच त्याची काळजीपूर्वक देखरेख करण्यात आली। दरम्यान पत्रकार जमीर शेख यांनी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कैलास चौधरी यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्या सूचनेनुसार अभयसिंग पवार व माणिक कायंदे यांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं व पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली। यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिल्लाला पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सहाय्यक वनसंरक्षक काकडे तसेच मेहकरचे वन परिक्षेत्र अधिकारी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। वन कर्मचाऱ्यांनी परिसरात वानराचा कळप शोधून काढला। पिल्लांच्या आवाजाच्या मोबाईलमध्ये ध्वनिमुद्रिका करून ब्लूटूथ स्पीकरच्या सहाय्याने कळपाला जवळ आणण्यात आले। त्यानंतर पिल्लाला कळपाजवळ सोडण्यात आले। काही वेळाने एका मादी वानराने त्या पिल्लाला स्वीकारत आपल्या कळपात घेतले। कळपानेही त्या पिल्ल्याचा स्वीकार केल्याचं पाहून उपस्थितांना दिलासा मिळाला। ही संपूर्ण कार्यवाही वन विभागाच्या नियमानुसार व वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने पार पडली। सदर मोहिमेत वनपाल फुके तसेच वनरक्षक कैलास चौधरी लोणार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या घटनेमुळे वन्यजीवांप्रती संवेदनशीलता आणि तातडीने मदत केल्याचे का जीवाचे आयुष्य कसे वाचू शकते याचे उत्तम उदाहरण समोर आले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम, सुलतानपूर।